परिस्थिती पाहन पाटील कशी इथं पाटील आपल्याला आणखी लढायचे पाटील मुंबईला जाऊ सगळे मुंबईला नाही मराठी एक केले ते ऐकत नाही आपण याला संपून टाकायचं सगळ्या पक्षातले नेते आपण संपले याला बी संपायचं म्हणजे मराठ्याच्या एकजुटीचा मधला काटा संपला तुम्हाला असं संपून त्याला देणार नाही पाटील त्याला वाटतं 10% आरक्षण घेत नाही याला 10% आरक्षण घेत नाही हो मराठा संपून टाकायचं मराठा ह्यो संपला पाटील आम्हाला मराठी तुम्ही पाहिजे एकजूट तर फुटली. आरक्षण नंतर तेव्हा मला किशीत तुम्ही उतारला असले तर बघतोय सगळे आमचं आरक्षण आहे सगळं आमचं तुमच्याशी तेव्हा मला औषधातून संपवायला बघतो तेव्हा पोलिसाकडून मला एन्काउंटर करायला बघतोय का मी तिथे येतो तो पोलिसाला गोळ्या घालायला लावा मला आपण मुंबईला पाटील मी जाणार एकदा जाणार म्हणल्यावर जाणार मुंबईला मराठ्यांनी एकाने माझ्या मागे यायचं नाही मी तुमच्यासाठी एकतर गुलाल घेऊन येतो सगळ्या सोयऱ्यांचा नाही तर तो मला मारून तरी टाकेल नाही तर मराठी काय त्याला दाखवते तरी बामनाला एका दाखवते मराठा कायची बामन मराठा जातीवाद करतो का मला उतरू द्या मला पायी चालायचं पायी त्याच्यापर्यंत जाणार पायी चालून देत नाही आम्ही तुम्हाला त्याच्या बंगल्यापर्यंतच जातो मी तो देत नाही का सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी देत नाही एकाने शिंदेला त्यांना अजित पवार बी साथ देते दोघं बी त्यालाच माझ्या विरोधात षडयंत्राची देत माझ्या समाजाच्या विरोधात षडयंत्राची देत धनगर मुस्लिमाच्या विरोधात षडयंत्राची देत त्यांना वाटलं ते गप्प बसले असते मी गप्प बसन का तेव्हा मग तो याला गुतवायचं नाही त्याला मारायचं पोलिसांच्या हाताने मारायचं नाही तर डॉक्टरच्या हाताने मारायचं नाही तर मग 10% घे म्हणा की डाव टाकायला मी 10% घेत नाही तू मारे मला पोलीस हाताने तो बंगल्यावर येतो मार मला पोलिसाच्या हाताने नाही तर मी तरी तुला मारतो हे मराठ्याचं आहे मराठीची एक कसं फोडी तो बघत होता आणि तू सीट बी देशात आणि राज्यात महाराष्ट्रात कशी निवडून आणतो हे बी मराठी आता बघणार तू मला मारतो पोलिसाच्या हाताने डॉक्टरच्या हाताने आता मुंबईला आल्यावर आढेव ना आढेव तू पोलिस हाताने घाल गोळ्या मला तू आता पोलिसाच्या हाताने आढेव निघालोय मुंबईला तुला मराठी काय असते तुला आता दिसते बस सागर बंगल्यावर मला हे जर मध्ये मेलो पुशाने सागर बंगल्यावर टाका मारा ठेव जाऊ ना पाटील नाही तर त्यो मारी तब्येत आधी चांगली करा तुम्ही त्यो मारीन मला गोळ्या घालून तिथं त्याच्या पोलिसच हात त्याच्या मायचा हरामखोर शिया दिल्या म्हणून लागलं म्हणतो आम्ही शियाला मुंबईत येऊन दिलं नाही म्हणतो संभाजीनगर देवेंद्र फडणवीसला येऊन नाही दिलं म्हणतो देवेंद्र फडणवीस म्हणतो पंतप्रधानाला येऊन दिलं नाही यांनी पाटील तुम्ही 16 दिवसाचं उपोषण केलेलं आहे तुमची तब्येत खराब पूर्ण समाज रडतोय समाजाचं देणं घेणं नाही त्या हरामखोरला जातीवाद करतो तो एकटा बामण सगळ्या जाती संपायला निघाला काय एक घरण सगळा जाती संपायला निघाला समाजाचं देणं घेणं त्याला वाटतं मी मेलो पाहिजे मी तेव्हा म्हणतो झाला त्या जीवन त्याला 10%च घ्यायला लावायचं नाही तर त्याला डॉक्टरच्या हाताने किंवा पोलीस हाताने मारायचं असं मारतो का मला तू ह्या दारात येतो मार येतोय पोलिसाला आडायला लाव माझ्या गाड्या आणि मारायला आडायला लावतो येतो मी तिकडे तुम्हाला सांगतो गाडी घ्या तुम्ही तिकडे तुम्ही गाडी घ्या तिकडे तुम्ही गाडी घ्या पहिली तिकडे याच्या पोलिस कशा गाडी आली त्याच्या पोलिसाला गोळ्या घालायला लागत त्याने मला घालू दे त्याच्या पोलिसाला मला गोळ्या तुम्ही गाडी घ्या तिकडे गाडीला आणि झोपले गोळ्या घालतो हा षडयंत्राची तो माझ्या विरोधात मी एक केले म्हणतो मराठी ह्या हरामखोर पोरांनी एक केले याचा काटा काढा याने काटा काढा म्हणतो याचा काटा निघला की मराठा भेटतोय तवाच मराठ्याचा नेता झालाय त्याला संपा औषधातून संपा नाही तर आपले पोलिस गोळ्या घाला तू गोळ्या घालतो मला आमचेच मराठ्याचे समारोह हाताखाली धरतो आमचे मराठ्याचे मंत्री आमदार हाताखाली धरतो का देवेंद्र फडणवीस अरे तो एक जात हे साल्या तुला मोठं केलं आमच्या मराठी तू 10% देऊन मला 10% घे म्हणून दबाव आणतो माझ्या जवळच्या अंतरवालीतले लोक फोडितो महाराष्ट्रातले माझ्या जवळच्या फोडितो
हरामखोर त्या महाराजा आणलाय कुठून तो तुम्ही उतरा ना. तुम्ही उतरा ना. तो जात संपित त्याचा आमच्या कारखान्यावरचे लोक नेतो नारायण राणेच्या हाताने त्या आगडची. पाटील साहेब, मराठा समाज आक्रमक होत आहे, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो. तुम्ही देवेंद्र फडणवीस ते केलं हे. मी काय करू? मी काय चूक केली? मान्य न्यायालय मला म्हणलं सलाईन घ्या, सलाईन घेतली. मी सलाईन घ्यायला लागलो तर एका रात्रीत त्यांनी वकील पाठीला सरकारी देवेंद्र फडणवीस आणि तारखे 23 तारीख घ्यायला लावली अर्जंट आणि आमच्या महाराष्ट्रातल्या आंदोलनावर दबाव आणून आमच्या आंदोलकावर गुन्हे दाखल करायला लावले एसपी हाताने. आज शेकडो गुन्हे केलेत आमच्या गोरगरीब मराठा. मला इकडं कोर्टाच्या माध्यमातून सुई घ्यायला लावतो, आरात लई सलाईन घ्यायला लावतो आणि माग लोकाला माझ्या विरोधात षडयंत्र करून लोकाला सांगतो याला सांगतो त्याला 10% आरक्षण घ्यायला 10% आरक्षण घ्यायला लावा नाही त्याला संपवा. पोलिसच हाताने याला गोळ्या घाला नसतं याला औषध द्या डॉक्टरांचा. पाटील साहेब, गेल्या बामण 6 काम महिन्यापासून तुम्ही या बामणी समाजाला कामाला बांधून ठेवलेलं आहे. तुम्ही यामध्ये या एक बांध समाजाला म्हणून आहे. फुटून द्यायचं नाही मला. त्यांना एकतर मी मुंबईला जाऊन आरक्षण देणार एक तर त्यांच्यावर गुलाल टाकील नाही तर मला मेलो त्यांनी जर गोळ्या घातल्या त्याच्या पोलिसांनी त्यांनी त्याला बळी घ्यायचा ना घेऊ दे. तो दारात येतो गोळ्या घाल मराठीने दारात टाका मला गाडी त्याच्या तिकडे घ्या गाडी त्याच्या तिकडे घ्या गाडी उभा करू नका लोकांनी अडीली तरी गाडी तिकडे घ्या गाडी घ्या त्याच्या दारात त्याच्या पोलिसाला अडू दे गोळ्या घालून द्या डायरेक्ट त्याच्या दारात घ्या मुंबईला गाडी. मग मराठी दाखविते त्याला काय मराठ्यांनी शांत राहा कुणी येऊ नका मी एकटाच जातो. एकतर तुम्हाला सगळ्या स्वारीचं अंमलबजावणी आरक्षण घेऊन येतो नाही तो मला मारणार आहे त्याला मारू द्या त्याला काटा आहे. मी तुम्हाला एक केलं त्याला काटा मराठा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.